काल मित्रांनो म्हणजे आमच्या ऑफिसमधला जो एक स्टाफ आहे, काल त्याला कुत्र्यांनी चावलं. म्हणजे काल आम्ही मुंबईला निघालो होतो, काही कामानिमित्त आमचं शूट होतं म्हणून आम्ही निघालो होतो. तर बावधनला एका ठिकाणी गाडीतनं उतरलो आणि गाडीतनं उतरल्यानंतर कुठून ते कुत्रं आलं त्याला चावलं माहिती नाही आणि त्याला पटकन त्याच्या पायाचा त्यांनी लचका काढला. आता हा व्हिडिओ करण्यामागचं कारण ॲक्च्युली ह्याच्यासाठी आहे की एक छोटीशी घटना किंवा छोटासा इन्सिडन्स असतो, पण त्यांनी किती मनस्ताप होतो. म्हणजे काल आमचं मुंबईचं काम पेंडिंग राहिलं, नंतर कुत्रा चावल्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन जायचं, तिथून मग ससूनला ते इंजेक्शन्स वगैरे देणं, हे सर्व प्रकार झाले. त्यानंतर 2 दिवसांनी आमचं दुबईचं फ्लाईट होतं. काही दुबईला आमचे प्रोजेक्टचे शूट होते, ते शूट अख्खे कॅन्सल झाले, तिकीट कॅन्सल करायला लागली. तर हा सगळा जो प्रकार मला पडला, हा 1,00,000-1.5 लाख रुपयाला पडला फक्त एक कुत्रं चावल्यामुळे. आता हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी करतो आहे की असंख्य म्हणजे आपल्या भारतामध्ये असंख्य भटकी कुत्री फिरत असतात. मी आता पुण्याचा फक्त जर का विचार केला तर अनेक तरुण मुलं असतील, शाळकरी मुलं असतील किंवा बिचारे जॉब करणारे जे बाईकवरती फिरणारी पोरं असतात, ह्या सगळ्यांना हा त्रास दररोज सहन करायला लागतो. म्हणजे आता बिचारी झोमॅटो, ब्लिंकिट जे आता हे फूड डिलिव्हरीवाली आहे किंवा काही वस्तू डिलिव्हरी ॲप जे आता नवीन आलेले आहेत, तर ह्या सर्व मुलांना बिचारे कष्ट करतात हे स्वतःच्या शेवटी घर चालवण्यासाठी किंवा हा त्यांचा रोजगार आहे. पण ह्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप असतो आणि ह्याचा त्रास प्रचंड असतो, कारण यांना रात्री अपरात्री फिरायला लागतं, सकाळी लवकर जायला लागतं, शाळेतली काही मुलं असतात. असे असंख्य व्हिडिओ आपण बघितलेले पण आहेत सोशल मीडियावरती की कुत्र्यांनी अनेक ठिकाणी हल्ले केलेले आहेत. पण मला अजूनपर्यंत हे कळलं नाही, एवढं सगळं होऊनसुद्धा ह्याच्यावरती काहीच ॲक्शन घेतली जात नाही आहे. म्हणजे कालचा इन्सिडेंट द्यायचा झाला तर त्या कुत्र्याने मला कळलं की आत्तापर्यंत कमीत कमी 20 ते 25 लोकांना तो कुत्रा चावलेला आहे. म्हणजे आता हे जसं माझं नुकसान झालं तसं अनेक लोकांचं काय गोष्टी असतील, घरी बसला असेल, त्याला सुट्टी घ्यायला लागली असेल, बऱ्याचशा गोष्टी घडल्या असतील. म्हणजे आपल्याकडे कुत्र्याला मारलं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो. म्हणजे तसं म्हटलं तर सेल्फ डिफेन्समध्ये माणूस माणसाला मारू शकतो, पण जनावराला मारू शकत नाही. ही कुठली कायदे पद्धती मला आजपर्यंत हेच कळलं नाही ॲक्च्युली. इतकी मोकाट कुत्री रस्त्यावरती झालेली आहेत. त्यात आता नव्याने भर पडली की मोकाट गुरं देखील आपण बघतो रस्त्यावरती फिरत असतात. मी अनेक वेळा हायवेने प्रवास करत असतो तर रस्त्याच्या मध्ये बसलेले असतात. अक्षरशः आजकाल काही ठिकाणी मी बघतो शहरामध्ये जिथं स्वच्छ भारतचे बोर्ड लावलेले असतात, अशा ठिकाणी ती सर्व गुरं त्यांनी घाण करून ठेवलेली असते. तर हे कुठल्या दिशेकडे आपण चाललो आहे मला हेच कळत नाही. आपल्याकडे जो पोरगा काम करतोय, जो माणूस काम करतोय, त्याला त्याची सिक्युरिटीसाठी आपल्याकडे काही नाही आहे, पण आपण सिक्युरिटी मात्र या कुत्र्यांसाठी मात्र कायदे करून ठेवलेले आहेत. म्हणजे जो बिचारा टॅक्स भरतोय त्याच्यासाठी काही सिक्युरिटी नाही आणि हे मोकाट कुत्र्यांसाठी एवढ्या काय कायदे करून ठेवलेत की तुम्ही ह्याच्यावरती काहीच ॲक्शन घेऊ शकत नाही, त्याला साधं दगड देखील मारू शकत नाही. कारण काल ज्या आमच्या मुलाला कुत्रा चावला तर तो कुत्रा चावून पळून गेला. परत मी नंतर बघितलं तिथे तर तो कुत्रा तसाच बसला. तर अजून भविष्यात तो पुढं 10 लोकांना चावेल, पण तरी देखील आपल्या प्रशासनाकडनं ह्याच्यावरती काहीच कारवाई होत नाही. म्हणजे फक्त पुण्यातलं उदाहरण नाही आहे, हे आपल्या आत्ता भारतभर मी बघतोय की मोकाट गुरं, जनावरं रस्त्यावरती फिरत असतात. कुत्र्यांचे कळपच्या कळप तुम्ही गावोगावी बघत असाल किंवा शहरामध्ये बघत असाल, कळपच्या कळप. मी गोव्यात देखील बऱ्याच वेळा गेलो होतो, अक्षरशः तिथे पण धुमाकूळ मांडलेलं आणि आपल्याकडनं ह्याच्यावरती काही ॲक्शन घेतली जात नाही आहे. कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. बिचारे जे काम करणारा कष्टकरी वर्ग आहे किंवा बाईकवरती फिरणारा वर्ग आहे, ह्यांना याचा प्रचंड मनस्ताप होतो. म्हणजे आपण 21व्या शतकाकडे चाललो आहे का परत बहुतेक जंगलाकडे राहायला चला असा नारा देतोय ना, तर तिकडे चाललो आहे हेच मला कळत नाही आहे. इतकी जनावरं आणि माणसं ही शहरामध्ये दिसत आहेत, तशीच ही जनावरं तुम्हाला हायवेवरती फिरताना दिसतील. खेडोपाडी गावोगावी अक्षरशः हैदोस यांचा चाललेला आहे. तर बघा, मला तरी वाटतं तर हे कायदे बदलायला हवे. जर काय कुत्र्याला मारणं जर का हा गुन्हा आहे तर उद्या तुम्ही झुरळाला मारता, तो बिचारा त्रास पण देत नाही, किंवा पालीला मारता
इव्हन मच्छरला देखील मारू नका, तो देखील जीवच आहे ना शेवटी. तर असे कायदे आता माझ्या बदलायची गरज आहे किंवा ह्यांच्यासाठी एखादे सेंटर्स उघडणं आवश्यक आहे. सरकारकडे एवढ्या जागा आहेत, प्रत्येक शहराच्या बाहेर एक 10-20 एकरमध्ये शेल्टर होम करा, सगळ्यांना पकडा आणि तिथं नेऊन टाका. जे कोण त्यांचे प्राणीप्रेमी असतील ते तिथे जाऊन त्यांना ॲडॉप्ट देखील करू शकतात किंवा तुम्हाला काय त्यांच्यासाठी करायचं आहे तर तिथे जाऊन करू शकता. असे शहरोशहरी जर काही आपण शेल्टर होम उघडले काय 10-20 एकरमध्ये तर माझ्यावरती हे प्रमाण नक्की कमी होईल. पण ह्याच्यावरती माझ्यावरती सगळ्यांनी आता आवाज उठवायला पाहिजे, कारण बऱ्याच कष्टकरी लोकांना ह्याचा शहरामध्ये प्रचंड त्रास होतो आहे. आता कालचा इन्सिडेन्स माझ्या बाबतीत झाला, म्हणजे 1.5 लाखाचं नुकसान फक्त कुत्रा चावून गेला. म्हणजे आज समजा आता तो झोमॅटोवाला असेल, स्विगीवाला असेल, बिचारा जो काय पैसे कमवतोय काहीतरी टॅक्स त्यातनं भरत असेल ना गव्हर्नमेंटला, कुठला तरी टॅक्स, इन्कम टॅक्स काहीतरी भरत, त्याच्या पगारातनं कट होत असेल. सिक्युरिटी काय त्या बिचाऱ्याला? उद्या जर काय कुत्रा जाऊन तो धडपडला, महिनाभर घरी बसला, काय सिक्युरिटी आहे? म्हणजे मला तर असं वाटतं सध्या शहरांमध्ये किंवा बाहेर माणसांपेक्षा या कुत्र्यांची दहशत जास्त झालेली आहे. आणि त्यानंतर एखाद्या माणसाला कुत्रा चावल्यानंतर भविष्यामध्ये त्याच्या मनात इतकी बेकार भीती बसून जाते की त्यानंतर तो प्रचंड घाबरून असतो कुत्र्याला बघितल्यानंतर. आता हे कायदे बदलायची गरज आहे. अनेक देशात आपण बघतो कुठेही असे कायदे नाही आहेत की मोकाट सोडा सगळी जनावरं रस्त्यावरती. मग तुम्ही रस्ते केलेत कशाला सिमेंटचे, कशाला स्मार्ट सिटी केल्या? जर का तुम्हाला स्मार्ट सिटी करायची होती आणि गुरं आणि कुत्री रस्त्यावरती सोडायची होती तर स्मार्ट शहरं करायची गरजच नव्हती. पहिली खेडीपाडी होती, मातीचे रस्ते होते, जंगलं होती, तेच बरं होतं ना. तर काय स्मार्ट शहरं तुम्हाला करायची आहेत तर ह्याच्यावर पण कुठंतरी बंधनं आणायला लागणार, ह्याच्यावरती कुठंतरी कंट्रोल करायला लागणार असं मला वाटतं. बघा पटतंय का?